राज्य शासनाच्या सारथी संस्थेमार्फत इयत्ता 8वीसाठी NMMS परीक्षेत उत्तीर्ण मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मासिक 900 रुपयांप्रमाणे 4 वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जात होती. मात्र राज्य शासनानं अचानक शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्यातील जवळपास 70,000हून अधिक मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावं लागणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 17,000 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासनानं हा निर्णय रद्द करावा आणि विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती द्यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं. जर मागणीची दखल घेतली नाही तर रस्त्यावरचा लढा उभारू असा इशारा यावेळी देण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं कार्यरत असणाऱ्या सारथीला त्यांच्याच विचारांचा विसर पडला आहे का असा सवाल महासंघाच्या वतीनं उपस्थित करण्यात आलाय. सरकारनं शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेऊन राजर्षी शाहूंच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलंय अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, महिला जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, उदय देसाई, प्रकाश पाटील, विजय पाटील, संयोगिता देसाई, दिगंबर हुजरे पाटील, संभाजी पाटील, संदीप चव्हाण, काका पोवार, पंढरीनाथ भोपळे, प्रसाद पाटील, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.